आता चाललोय आपण गणपती मंदिर, पावस आणि आपल्या गावातली जी मंदिर आहेत ती मंदिरे आपण आता कव्हर करूया. आता आपण आलोय आपल्या गावातलं सुप्रसिद्ध असं गणपती मंदिर, स्वयंभू गणेश मंदिर, गणेश गुळे ते आपण आलोय. आपण मागे पण फर्स्ट ब्लॉग होता आपला तो याच मंदिराच्या ह्याने स्टार्ट केला होता आणि आता पण आपण आलोय ते मंदिर कव्हर करायला. दुर्गा पासनचं मंदिर जीर्णोद्धार. तसं मंदिर खूप जुनं आहे पण जीर्णोद्धार 1970ला केलेला होता. गणपती बाप्पा मोरया. गावकऱ्यांकडनं सांगण्यात येतं की हे मंदिर पांडवकालीन आहे. 5 पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे. ते खूप जुनं आहे मंदिर. हे खाली उतर. हे रंगीता इथे ना हे दिसलेलं एकाला नागाचा जोडा दिसलेला. हा बघ आता इथे पुढे. आता मंदिर केवढं मोठं आहे बघ. मंदिर एवढं लांब आहे ना. बरोबर. तू गणपती बाप्पाचं दर्शन कुठे घेतलंस? मग पाठी काय आहे? काय आहे? कोणलाच नाही माहिती पाठी काय. हे बघ गणपती बाप्पा बघ कुठपर्यंत आहे. तो पूर्ण ह्याच्यात काय कोणलाच नाही माहिती. आणि हे वाच, याचा फोटो काढून ठेव आणि वाच नंतर. खालून ही पायवाट जाते ती आपलं आदित्यनाथाचं मंदिर आहे तिथे जाते. जंगलात ना लास्ट मेमध्ये आलेलो तेव्हा आपण त्या वाटेने गेलेलो पण आता आपल्याकडे गाडी असल्यामुळे आपण डायरेक्टली गाडीनेच पावसला स्वामी स्वरूपानंदाच्या मठात जाऊन मग आपण आदित्यनाथाच्या मंदिरात जाणार आहोत. आता हे आपण बघताय आपलं गावातलं गणेश गुळेतलं स्वयंभू गणेश मंदिर. ही 5 पांडवांनी बांधलेली विहीर आहे. यातलं पाणी जेवढं आहे तेवढंच राहतं. पावसात पण हे पाणी भरत नाही. जेवढं असतं तेवढंच पाणी आहे आणि यातनं मंदिराकडे पाण्याचा पुरवठा होतो. काय हा आपला नाटकाचा रंगमंच आहे. इथे गणेश जयंतीनिमित्त उत्सव असतो मोठा आणि इथे नाटक पण होतात. आपल्याला येणं पॉसिबल नाही कारण गणेश जयंतीला आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यामुळे आपण कधी येत नाही इथे. हे गणपती मंदिर इथे खूप मोठा उत्सव असतो. जेव्हा आपल्या घरी गणपती नव्हता तेव्हा आपण यायचो उत्सवाला पण
आलो 1-2 वेळा. आता आलो आपण पावसला. पावस बस स्टँडच्या इथून जर गावकडीकडे जायचा रस्त्याला लेफ्ट घेतला तर इथून श्री स्वामी स्वरूपानंदांचं मठ आहे. हा एंट्रन्स आहे. आणि अशा प्रकारे आपण पोचलोय स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर जवळ पावस. गाडी आपण टाकूया पार्किंगला. जाऊ नकोस. काही नाही. आता आपण बघतोय पावस बस स्टँड. मंदिर आहे. आता आपण आलोय नवीन एक मंदिर झालंय. नवीन मंदिर झालंय आता. फर्स्ट टाइम आपण हे मंदिर बघतोय त्यामुळे माहित नाही कुठचं मंदिर आहे. इथे पण एक जुनं मंदिर दिसतंय आपल्याला. हे मंदिर आहे पावणा देवी आणि नवलाई देवीचं. ते पण एक मंदिर आहे. आतमध्ये नको. बाहेर जाऊ नको त्यावर. आता आपण आलोय सोमेश्वराच्या मंदिरात. नवलाई देवीच्या बाजूला हे मंदिर आहे. नंदी बाप्पा. खूप जुनं मंदिर आहे. क्षण मम्मीकडे दे. ए उलटा नाही, उलटी नाही. अशी मेरी मारायची असते. अरे रे सॉरी बाय. कुठे
अरे विहीर आहे ती. आता आपण आलोय ग्रामपंचायत गणेशपुळे. आपले सहर्ष स्वागत करत आहेत. हा आपला मेन एंट्रन्स आहे गावाला जायचा. आपली काच थोडी खराब आहे, इग्नोर करा आपला काचेला. आता आपण आलोय आदित्यनाथ मंदिर. आता आपण आलोय आदित्यनाथ मंदिर गणेशपुळे. दुर्गाची घाई चालू आहे पाया पडायला. दुर्गा हॅलो कर, असं कर, असं कर, हात दाखव. थांब एक मिनिट. मंदिरात मस्त अशी सजावट केली आहे पेपरांची. मग काय बोलीस गणेश? डान्स. आत नाही गेलास वाकून इथे नमस्कार कर. पहिल्या दिवशी आपण सर्व मंदिरं फिरून आता आलो आहे समुद्रावर. आता वाजलेत 6:40. आपण सनसेट एन्जॉय करायला आलो आहे कारण रंगीताची खूप इच्छा होती सनसेट बघायचा होता. बाकी आहे जरा.
प्रकारे रंगीताचा सूर्यास्त झालाय आणि इथे तसंच बघू शकता चंद्रोदय झालाय. इथे चंद्र पण आलाय. सूर्यास्त आणि चंद्रोदय आपण तुम्हाला दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये एकाच क्लिपमध्ये दाखवतोय. क्लिप थोडी मोठी होईल पण नक्की आवर्जून पहा. तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये.